श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 17वा समास 3रा श्रवण निरूपण। श्रीराम थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे। श्रवणामध्ये सार श्रवण, ते हे अध्यात्म निरूपण। सूचित करुणी अंतकरण ग्रंथामध्ये विवरावे। श्रवण मननाचा विचार, निदध्यासे साक्षात्कार। रोकडा मोक्षाचा उधार, बोलोची नाही। नाना रत्ने परीक्षिता, अथवा वजने करिता। उत्तम सोने पुटी घालिता, सावधान असावे। नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे। विवेकी मनुष्यासे बोलणे, सावधपणे। जैसे लाखोलीचे धान्य, निवडून वेचिता होते मान्य। सगटत मानिता मान्य, देव क्षोभे। गत गोष्टीस ऐकले, तेणे काय हातास आले। म्हणती पुण्य प्राप्त झाले, परी ते दिसेना की। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन संत संघाला उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। संत संघामध्ये दासबोध ग्रंथ सुरू करून आज बरोबर 173 आठवडे पूर्ण झालेले आहेत। केवळ आणि केवळ संत संघाच्या माध्यमातून आणि जगद्गुरु माऊलींच्या कृपाशीर्वादाने आपल्याला जीवनाचा खरा अर्थ कळलेला आहे। आणि त्यामुळे आपल्या देहबुद्धीचा ऱ्हास होऊन आत्मबुद्धीची जागृती झाल्यामुळे माझा जन्म केवळ प्रपंचासाठी नाही, तर मला एक वेगळं ध्येय प्राप्त करायचं आहे हे आपल्याला मनोमन पटायला लागलेलं आहे। आणि हे ध्येय नेमकं काय आहे, ह्या ध्येयाची प्राप्ती कशी करायची, ह्यासाठी आजचा समास आहे। मागच्या आठवड्यामध्ये आपण शिवशक्ती निरूपण, ह्या शिवशक्तीने हे विश्व कसं व्यापलेलं आहे हे आपण मागील आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे। आणि आज आपण दशक 17 समास 3 श्रवण निरूपण ऐकणार आहोत। आत्तापर्यंत संत संघाच्या माध्यमातून आपण जे ज्ञान श्रवण केलेलं आहे, ह्या ज्ञानाने आपल्या जीवनामध्ये जे अज्ञान होतं हे अज्ञान नाहीसं झालेलं आहे। आपल्या बुद्धीला जो भ्रम निर्माण झाला होता,
हा भ्रमही आपला दूर झालेला आहे. मनामध्ये ज्या शंका निर्माण झाल्या होत्या ह्या शंकेचंही निरसन झालेलं आहे. आणि आपल्याला सार काय आहे, असार काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे हे आपल्याला समजायला लागले, ह्याची आपल्याला जाणीव व्हायला लागली आहे. म्हणजेच काय, रामदास स्वामी काय म्हणतात, जी आपल्याला ही जाणीव व्हायला लागली आहे ह्या जाणीवेमध्ये श्रवणाचं मूळ आहे. जर आपण हे संत संघाच्या माध्यमातून आत्तापर्यंत श्रवणच केलं नसतं, हे जे ज्ञान आहे हे श्रवण केलं नसतं, तर आपल्याला कळलं असतं का, आपल्याला माहिती मिळाली असती का, तर नाही. म्हणूनच काय रामदास स्वामी काय म्हणतात, भगवंताच्या भक्तीचा आरंभ हा श्रवणामध्ये होतो. प्रपंचातलं ज्ञान असू देत किंवा व्यवहारातलं ज्ञान असू देत, कोणत्याही ज्ञानाची प्राप्ती करायची म्हटली की आपल्याला ते श्रवणा वाचून प्राप्त होत नाही. म्हणजेच काय की आपल्याला हे ज्ञान कोणाकडून तरी ऐकावं लागतं. आपण जोपर्यंत हे ज्ञान ऐकत नाही तोपर्यंत ते प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आता इथेच बघा, आज आपण संत संघाला एवढे सगळेजण उपस्थित आहोत. आज लाखो लोक संत संघाला पण उपस्थित राहतो. आपल्याही जीवनामध्ये अनंत अडचणी होत्या, पण अनंत अडचणी असताना आपल्याला ह्या अडचणीवरती कशी मात करावी, कसा मार्ग काढावा, जीवनामध्ये दुःख तर भरपूर आहे, मग ह्या दुःखातून आपल्याला कोण बाहेर काढेल, कसं बाहेर पडावं हे आपल्याला सुचत नव्हतं. मग त्यावेळेला आपण काय केलं की जगद्गुरू माऊलींचं नाव आपण कोणाकडून तरी श्रवण केलं, आपण कोणाकडून तरी जगद्गुरू माऊलींबद्दल ऐकलेलं आहे आणि त्या श्रवणाने आपण श्री क्षेत्री नाणीजला आलो, ह्या संत संघाला आलो आणि आपल्या बुद्धीला जो भ्रम झालेला होता हा आपल्या बुद्धीचा भ्रम ह्या संत संघातील ज्ञानाने नाहीसा झालेला आहे. म्हणजेच रामदास स्वामी काय म्हणतात की श्रवणाचा व्यवहार हा असा रोखोडा आहे. इथे उदारीची भाषा बोलायचीच नाही. कारण रामदास स्वामी काय म्हणतात, आपण पूजा अर्चा केली, तीर्थयात्रा केली, जर आपल्याला विचारलं बाबा तुम्हाला ह्याच्यातून काय मिळालं, तर आपण काय सांगू, आमच्या पदरामध्ये पुण्य पडलं. पण जर का ते दाखवा म्हटलं तर आपल्याला दाखवता येतं का, तर नाही. पण रामदास स्वामी काय म्हणतात की श्रवण असं आहे, जेव्हा आपण जे ज्ञान श्रवण करतो त्याच्यावरती आपलं लक्ष सूक्ष्मात एकाग्र करतो आणि त्या श्रवणाने आपल्या बुद्धीला जो भ्रम निर्माण झालेला असतो तो बुद्धीचा भ्रम नाहीसा होतो आणि त्या बुद्धीचा भ्रम नाहीसा झाल्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रगती होती, आपल्याला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होती. आणि हा श्रवणाचा रोकडा ठोकडा व्यवहार आहे. इथे श्रवणाची बरोबरी अन्य साधन, कोणत्याही साधनाशी श्रवणाची बरोबरी होऊ शकत नाही, तुलनाच आपण करू शकत नाही. जसा सूर्य उगवला की काय होतं, दुसऱ्या क्षणाला सगळा अंधार नाहीसा होतो. मग अंधार नाहीसा करण्यासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज पडते का, बिलकुल नाही. मग त्याच पद्धतीने आपण ज्ञान श्रवण केलं की आपल्या बुद्धीला जो भ्रम झालेला आहे हा भ्रम आपला नाहीसा होतो. हा श्रवणाचा रोखठोक फायदा आहे. मग रामदास स्वामी काय म्हणतात की आत्तापर्यंत ह्या समासाच्या माध्यमातून आपण एवढं ज्ञान मिळवलेलं आहे, ह्या ज्ञानाची आपण प्राप्ती करून घेतलेली आहे. पण हे ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान नाही आहे. जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान स्वतःची ओळख होणार नाही तोपर्यंत ह्या जीवनाची सार्थकता नाही. मग रामदास स्वामी काय म्हणतात की आत्मज्ञान मिळवण्यासाठी अनेक मार्ग सांगितलेले आहेत. त्यापैकी श्रुती माऊलीने सांगितलेला व अनेक थोर आत्मज्ञानी पुरुषांनी चोखळलेला राजमार्ग श्री समर्थांना अतिशय प्रिय आहे. मग तो मार्ग कोणता की बाबा श्रवण, मनन, निधिध्यास आणि रोकडा आत्मसाक्षात्कार. मग आतापर्यंत ह्या संत संघाच्या माध्यमातून आपण जे श्रवण करतो तर त्या श्रवणाचा अर्थ लक्षात घेणे आणि अर्थ लक्षात घेऊन त्याच्यावरती सूक्ष्म विचार करणे आणि ह्या सूक्ष्म विचार करणे म्हणजेच काय, मनन होय. आणि ह्या मननावरती लक्ष किंवा मन एकाग्र करणे म्हणजेच ध्यास घेणे होय. आणि ह्या ध्यासावरती सतत तोच ध्यास घेऊन आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचावं, सूक्ष्मात विचार करून आत्मसाक्षात्कारापर्यंत पोचावं, असं रामदास स्वामींचं म्हणणं आहे. मग बाबा हे जे ज्ञान आहे, हे जे ज्ञानाची आपण प्राप्ती करत आहोत, हे जे ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतोय, हे ज्ञान किती सूक्ष्म आहे, हे ज्ञान खूप 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 सूक्ष्म आहे. मग ह्या ज्ञानाचा सूक्ष्मामध्ये जाऊन जर विचार करायचा असेल तर तो कसा विचार करावा, ह्याच्यासाठी रामदास स्वामी व्यवहारातली काही उदाहरणं देतात. तर रामदास स्वामी काय म्हणतात की एखादा रत्न पारखी असतो. आता तो रत्नाची पारख करायची म्हटली,
जेव्हा त्यांनी हातामध्ये रत्न घेतलेलं असतं, त्या रत्नाची पारख करताना तो किती दक्ष होऊन, किती सूक्ष्म होऊन, किती एकाग्रतेने, जोपर्यंत त्या रत्नपारख्याच्या मनामध्ये त्या रत्नाबद्दल जी जी काही शंका असते, सूक्ष्मातली सूक्ष्म शंका असते, ती शंका जोपर्यंत त्याची नाहीशी होत नाही, तर तोपर्यंत तो त्या रत्नाची पारख करतो. म्हणजेच काय की आपल्याला पण हे आत्मविद्या समजण्यासाठी आपण किती सूक्ष्मात जाणं गरजेचं आहे. एखादा पैसे मोजणार असतो, नाणी पारखणार असतो, मग तो सुद्धा बघा व्यवहारामध्ये जेव्हा आपण पैशाचा व्यवहार करतो, तर त्यावेळेला पैशाचा व्यवहार करत असताना आपण किती सूक्ष्मामध्ये जाऊन पैसे मोजत असतो. एकदा नाही, 10दा नाही, 1000 वेळा मोजून आपण चेक करत असतो, बाबा मी जे मोजले ते व्यवस्थित आहे की नाही, चुकीचं तर नाही ना, एकाला नोटाला नोट गेली तर नाही ना. म्हणजेच काय की किती तिथे दक्ष असतो आपण. देवाला धान्याची लाखोली वाहताना, जेव्हा देवाला धान्य वाहिलं जातं तेव्हा सुद्धा आपण ते अगदी स्वच्छ नीटनीटकं वाहत असतो. एक विवेकी माणसाशी बोलताना, ज्ञानी माणसाशी बोलताना काय बोलावं काय बोलू नये आपण अगदी बारीक सूक्ष्मात विचार करून आपण बोलत असतो. म्हणजेच रामदास स्वामींना काय सांगायचं ह्या समासाच्या माध्यमातून की व्यवहारामध्ये जर आपण इतकं बारीक आणि इतकं दक्ष आणि इतकं सूक्ष्म असतो, तर मग आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे. मग जर ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला करायची आहे, तर मग अध्यात्म ग्रंथामध्ये जो विषय सांगितलेला आहे तो विषय किती सूक्ष्म आहे, आणि त्या सूक्ष्म विषयावरती जर आपल्याला मनन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, तर आपल्या मनाची एकाग्रता कितीतरी पटीने असणं गरजेचं आहे. हे रामदास स्वामीला ह्या समासाच्या माध्यमातून सांगायचं आहे. मग समासाच्या पहिल्या सुरुवातीच्या ओवीतच रामदास स्वामी काय म्हणतात, थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. श्रोते हो, आता जरा थांबा, थोडंसं लक्ष द्या, थोडंसं एकाग्र व्हा. गेले 173 आठवडे झाले मी आपल्या सर्वांना एकच सांगतोय की थोडंसं आता थांबा. मी तुम्हाला सगळ्या पद्धतीचं सगळ्या प्रकारे ज्ञान सांगितलेलं आहे. आता कोणताही विषय शिल्लक राहिलेला नाही. अगदी पिंडाची निर्मिती कशी झाली, ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, माया कशी आहे, परब्रह्म कसा आहे, अष्टदा प्रकृतीने हा देह कसा निर्माण झालेला आहे, सृष्टीचं उत्पत्ती स्थिती सगळं सांगितलेलं आहे. राजकारण कसं करावं, समाजकारण कसं करावं, म्हणजे एक विषय नाही, मी सगळ्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला सगळं ज्ञान दिलेलं आहे. पण आता थोडंसं सावध व्हा. हे जरी त्या ज्ञानाची प्राप्ती झालेली असली, हे जरी ज्ञान मिळवलेलं असलं, तरीसुद्धा हे ज्ञान म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान नाही. तर आता फक्त आपल्याला एकच ध्यास लागणं गरजेचं आहे की माझ्या जीवनाचं ह्या स्वस्वरूपाची मी ओळख कशी मिळवेल. हेच आपल्याला जगद्गुरू माऊली पण जर आठवड्याला आपल्याला हेच सांगतायत की ह्या संतसंघाच्या माध्यमातून, संतसंघ हा एक रस्ता आहे, ध्येयापर्यंत पोचायचं आहे. आणि हे ध्येय गाठायचं आहे. जोपर्यंत ध्येयाची निश्चिती होणार नाही, तोपर्यंत ह्या जीवनाची सार्थकता होणार नाही. मग आता हे जे ध्येय आहे, ह्या ध्येयाची निश्चिती आपण कशी करावी, तर हे आपण एका उदाहरणातून पाहूया. योगी रमण हे फार मोठे धनुर्धारी होते, आणि ते त्यांच्या शिष्याला नेहमी सांगायचे की ध्येय निश्चित करणं जीवनामध्ये फार गरज आहे, फार आवश्यक आहे. परंतु तो शिष्य काय करायचा, ऐकायचा आणि सोडून द्यायचा. कधीही त्याच्यावरती, त्या ध्येयावरती त्यांनी जे गुरु माऊली सांगतायत त्याच्यावरती त्यांनी कधीही लक्ष केंद्रित केलं नाही, कधीही लक्ष एकाग्र केलं नाही. मग त्यामुळं गुरुदेव नेहमी सांगायचे, पण तरीही त्याचं काही लक्ष नसायचं. मग तसंच त्या पद्धतीने आपल्याला पण बघा, जगद्गुरू माऊली जर आठवड्याला सांगतायत संतसंघामध्ये ध्येय निश्चिती करा, संतसंघाला या, संतसंघ चुकवायचे नाही, पण जगद्गुरू माऊली जे सांगतात त्याच्यावरती आपण कधीही मनन करत नाही किंवा चिंतन करत नाही की जगद्गुरू माऊली असं का सांगतात आपल्याला. मग तसंच तोही शिष्य तसंच करायचा. मग एक दिवशी ते काय करतात गुरुदेव, उपदेश करून काही उपयोग नाही, आपण असं करूया, आता ह्या शिष्याला प्रात्यक्षिक करूनच दाखवायचं की ध्येय निश्चित करणं जीवनामध्ये किती आवश्यक आहे ते. मग त्या शिष्याला घेऊन जंगलामध्ये जातात. जेव्हा जंगलामध्ये जातात तर त्या गुरुदेवांनी त्यांच्या झोळीमधून काही साहित्य बरोबर नेलेलं असतं. जंगलामध्ये जातात, मोकळं मैदान असतं. मोकळ्या मैदानामध्ये गेल्यानंतर एका ठिकाणी ते थांबतात, समोर काही झाडी असतात. तिथे थांबल्यानंतर गुरुदेव काय करतात की शिष्यालाही तिथे थांबवतात. त्यांच्या झोळीतून एक गुलाबाचं फूल काढतात, समोर एक झाडाचा बुंदा असतो, त्या बुंद्यावरती नेऊन ठेवतात. आणि त्या शिष्याला विचारतायत, काय रे म्हणे. त्या बुंद्यापासून ते बाजूला येतात आणि शिष्याला विचारतात, आता मी ह्या झाडावरती नेम, त्या फुलावरती मी नेम धरू शकतो का. तर तेव्हा तो शिष्य म्हणतो, काय गुरुदेव, हे काय विचारणं झालं का,
तुम्हाला मी एवढा अचूक नेम धरताना पाहिलेला आहे. अगदी 300 फुटापासून तुम्ही नेम धरता, मग हे तर अगदी 100 फुटाचं अंतर आहे. काय कठीण आहे, काय अवघड आहे हे. गुरुदेव मनातली मनात हसतात आणि काय करतात की झोळीतून त्यांच्या धनुष्यबाण काढतात, एक रुमाल काढतात, डोळ्यावरती बांधतात आणि डोळ्यावरती बांधून नेम धरतात. आता डोळ्यावरती पट्टी बांधली, नेम धरला, बाण सोडतात धनुष्यबाणातून, बाण सुटतो आणि धाड करून जाऊन पडतो. मग ते शिष्याला विचारतात, का रे लागला का बाण? शिष्य म्हणतो, हो गुरुदेव लागला, पण ध्येयाला न लागता दुसरीकडे जाऊन लागला. मग तेव्हा गुरुदेव म्हणतात की ठीक आहे म्हणे, आता असं कर, मला माहीत आहे माझं ध्येय काय आहे, मला ह्या गुलाबाला बाण मारायचा हे मला माहिती आहे, पण आता तू असं कर की तू मला सांग की बाबा मला नेमका बाण कुठे मारायचा आहे, ते तू जसं सांगशील त्या पद्धतीने मी बाण मारेल. मग आता शिष्य सांगतो, गुरुदेव आता तुम्ही जरा थोडेसे तिरपे उभे राहिले, थोडेसे सरळ उभे राहा. मग ते सरळ उभे राहतात. नाही नाही थोडंसं समोर बघा, ह्या बाजूला नाही, इकडे थोडंसं. मग ते त्या पद्धतीने नेम धरतात आणि नेम धरल्यानंतर मग गुरुदेव विचारतात, आता बाण मारू का? तेव्हा शिष्य म्हणतो, हो हो अगदी आता अचूक नेम आहे, तुम्हाला बाण मारायला काहीही हरकत नाही आहे. मग त्यावेळेला तो गुरुदेव काय करतात की बाण मारतात. मग ज्या वेळेला बाण मारतात तर त्यावेळेलाही तो बाण दुसरीकडे जाऊन पडतो. मग ते विचारतात, का रे बाण लागला का? तेव्हा शिष्य परत सांगतो, नाही गुरुदेव बाण लागला नाही, ध्येयापासून तो दुसरीकडेच लागलेला आहे. मग त्यावेळेला गुरुदेव त्याला सांगतात, डोळ्यावरची आपली पट्टी काढतात आणि त्या शिष्याला सांगतात की हे बघ, तुला माहीत आहे, मला माहीत होतं की बाबा मला नेम कुठे धरायचा आहे, ह्या गुलाबावरती नेम धरायचा आहे, म्हणजे माझं ध्येयही निश्चित होतं. आणि मला तू जे श्रवण करतोय, तू जे मला सांगत होता इथे नेम धरू नका, इथे नेम धरा, म्हणजे काय की माझं श्रवणही खूप चांगलं होतं, माझी ध्येय निश्चित होती, परंतु मला ते डोळ्याला स्पष्ट दिसत नव्हतं आणि स्पष्ट न दिसल्यामुळे मी त्या ध्येयाला अचूक बाण मारू शकलो नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की जर आठवड्याला संत संघाच्या माध्यमातून आपल्याला जगद्गुरू माऊली तेच सांगतायत, ध्येय निश्चित करा, ह्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्या, आपल्या नरदेहाचं श्रेष्ठतम ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा, हेच प्रत्येक संत संघातून सांगतायत. पण आपण काय करतोय, जे जगद्गुरू माऊली सांगतात त्याच्यावरती सूक्ष्म जाऊन श्रवण करत नाही. आणि श्रवण न केल्यामुळे आपल्याला जे ध्येय गाठायचे त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोचता येत नाही. मग रामदास स्वामींना तेच सांगायचे की आत्तापर्यंत जे आत्मज्ञानी संत आहेत, जे पुरुष आहेत, ते फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ या मायेच्या भ्रमामध्ये न अडकता ह्या आत्म्याचा शोध घेण्यासाठीच आपलं जीवन जगतात. तुकाराम महाराज काय म्हणतात, देव पाहावयासी गेलो आणि देवच होऊन ठेलो. मग तसंच बघा आपले जगद्गुरू माऊली काय म्हणतात, करा रे श्रवण जीवे भावे, रात्रंदिन करिता होईल दर्शन, प्रत्यक्ष सगुण नरेंद्र म्हणे. आपल्याला प्रत्यक्ष ह्या सगुण ईश्वराचं दर्शन करायचे, हा चराचरामध्ये परमेश्वर कसा आहे ह्याचा आपल्याला ओळख व्हायची. मग आत्तापर्यंत संत संघाच्या जेव्हा आपण ध्यास घेणार आहे, जेव्हा गुरुचरणाचा ध्यास घेणार आहे, जे गुरुमुखातून जे आलेलं आहे त्याचा आपण जेव्हा ध्यास घेणार आहे, तर तेव्हा आपल्याला स्वस्वरूपाची ओळख होणार आहे. आपल्या जगद्गुरू माऊलींनी बघा, जे बाप्पांनी जे सांगितलं नोकरीचा राजीनामा दे, काहीही त्याच्यावरती कसलाही विचार न करता काय राजीनामा दिला. आणि आज बघा, विचार न करता असं नाही म्हणता येणार, गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवला म्हणजे ठेवायचाच असतो, मेहरबानी करायची नव्हे. ती मी विचार न करता राजीनामा नाही दिला, चला काहीतरी आपलं गेलो असं नाही केलं. मी विचारपूर्वक राजीनामा दिला, कारण गुरूंपेक्षा जगामध्ये देवच कोणी नाही. मग ज्यानं निर्माण केलं आहे त्याने जर सांगितलेलं आहे तर त्याच्यावर बोलायचं नाही, अशा उद्देशानं मी राजीनामा दिला. विचार न करता राजीनामा दिला तर त्याचा अर्थ वेगळा होईल. मी विचार करून राजीनामा दिला की गुरु वाक्य मंत्रमूलम, कारण हा दुर्मिळ देह आहे आणि या देहाचं सार्थक झालं पाहिजे या उद्देशानं नेहमी संत काम करत असतात. समर्थ रामदास स्वामी आपली सर्वांची माऊली आहे. त्यांनी या दासबोधातून आपल्याला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केला. आत्ताच आमच्या प्रबोधनकर्ता आईने आपल्याला सांगितलं सगळं की रामदास स्वामी काय सांगतात ते सगळं मी तुम्हाला सांगितलं. आजचा कितवा सत्संग सांगितला त्यांनी, 178वा. 178 सत्संगामध्ये मी तुम्हाला जन्माच्या मुळापासून मोक्षापर्यंत नेऊन पोचवलं.
आता आपण विचार करायचा आहे, तुम्ही आम्ही विचार करायचा आहे की जायचं की न जायचं. म्हणून ते परत आले श्रवणावर. एक 2-3 प्रवचनापूर्वी मी सांगितलं होतं, संत संघापूर्वी सांगितलं होतं, उजळणी चाललेली आहे. रामदास स्वामीजी आता आपली उजळणी घेत आहेत. म्हणजे काय लक्षात राहिलं आहे, एवढं सगळं आपण शिकलो आहे, आता त्यातलं नेमकं काय लक्षात राहिलं आहे. आपण दोन्ही बाजू, सार आणि आसार दोन्ही बाजू शिकवल्या. त्यातलं आता आपण आसार सोडून सार घ्यायचं आहे. त्या साराकडे येत असताना त्यांनी सांगितलं की श्रवण ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. श्रवण, या श्रवणाला फार त्यांनी महत्त्व दिलं आहे, कारण श्रवणाचा परिणाम होतो, ऐकण्याचा आपल्यावर परिणाम होतो. त्यासाठी एक मी दृष्टांत देतो. एका गावामध्ये एक मेंढपाळ असतो. त्याला काही कारणापरत्वे त्याचा बकरा विकायचा असतो. गावात चर्चा होते की अमुक माणसाचा बकरा विकायचा आहे म्हणून काही ठकाणा तो घ्यायचा असतो. म्हणून ते काही तुटपुंज्या रकमेमध्ये मागण्याचा प्रयत्न करतात. तो शेतकरी काय देत नाही. तो म्हणाल ठीक आहे, नाही जमणार, एवढ्या किमतीला कोण तुम्हाला देणार बकरा, केवढा मोठा बकरा आहे, तुम्हाला पाहिजे एवढ्या किमतीला नाही मिळणार. तो म्हणाला मग राहू दे. तर मालक तो म्हणतो राहू दे कशाला, उद्याच्या बाजारला जाऊन मी विकतो की नाही बघा. झालं. दुसऱ्या दिवशी त्याने खांद्यावर तो बकरा घेतला, 2 पाय इकडे 2 पाय इकडे आणि मध्ये मान घातली आणि त्या बकऱ्याला खांद्यावर घेतला आणि निघाला. म्हणजे मानेवर घेतला आणि निघाला. त्या ठकाला ज्यांना तो बकरा हवा होता त्यांना कळलं की हा बोकड विकत घेऊन चालला आहे. हा म्हणाला मी तुला, तो ठकत होता ना माणूस, त्याने ठरवलं की मी तुझ्याकडे बकरा मागत होतो, तू देत नाहीस आणि तो म्हणतोस तिकडे बाजारात जाऊन विकणार ना, आता तुला 1 रुपया पण नाही देणार, बघ तुझा फुकटामध्ये बोकड पळवतो की नाही बघ, तो बकरा पळवतो की नाही बघ. असं तो ठरवतो आणि तो ठक माणूस 3-4 लोकांना, आपल्या स्वभावाच्या 3-4 लोकांना एकत्र करतो आणि त्यांना कानामध्ये काय ते सांगायचं सांगतो. आणि हे लोक ठिकठिकाणी जाऊन उभे राहतात, एक 2-2, 3-3 फरलांग अंतरावर जाऊन उभे राहतात. हा माणूस जो असतो तो आपला बकरा घेऊन घरातून निघालेला आहे. ज्याने तो त्याच्याकडे विकत मागितलेला असतो तो 2 फरलांग अंतरावर ह्याला भेटतो. भेटल्यानंतर तो जब विकत मागत होता माणूस, तो जो ठक असतो तो मागत असतो, तो त्याला म्हणतो कुठे चाललात, बकरा बाजारात घेऊन चाललात, नाही ना देत, काल मागितलं तेवढ्या दराला नाही ना देत तुम्ही. तो म्हणाल नाही देत. बरं म्हणाल ठीक आहे. तो पुढे निघतो. पुढे निघाल्यानंतर आणखीन 1-1.5 फरलांग अंतरावर दुसरा जो ठक असतो, ह्यानं बनवून ठेवलेला माणूस जो असतो, तो म्हणतो अहो काय नाना, कुत्रा कशाला घेऊन चाललेत. ते मेंढपाळाला आश्चर्य वाटतं, कुत्रा कुठं आहे कुत्रा, हा काय खांद्यावर घेतलात तुम्ही. तो म्हणाला नाही कुत्रा नाही, तो बकराच आहे. बरं असेल म्हणाला, बकरा असेल तुमच्या दृष्टीनं, पण मला बाबा कुत्रा दिसतोय. तो मेंढपाळ उठतो, म्हणाला जाऊ दे, पागल उगा चावडगिरी काहीतरी करतो, पांचटगिरी माणूस आहे, जाऊ दे. त्याला सोडून देतो आणि तो पुढे निघतो. खांद्यावर तो बोकड आहे. आणखीन 1-2 फरलांग अंतरावर दुसरा ठक असतो बसलेला, म्हणजे ठरवलेलाच असतं ना. त्यामुळे तो भेटल्यानंतर म्हणाला अहो नाना, खांद्यावर कुत्रा घेऊन आत जाण्याची पद्धती काय फारच विचित्र दिसते, त्याला खाली सोडा की पाठीमागून येईल तुमच्या. ह्याला आश्चर्य वाटतं, अरे तो माणूस भेटला, तो काय म्हणतो कुत्रा घेऊन का चाललेत. हा सुद्धा म्हणतो कुत्रा घेऊन का चाललेत, मला काय वेडबीड लागलं की काय, मी कुत्रा घेतलं की काय. म्हणाला उगाच काहीतरी वात्रटगिरी करतात. अजून काही अंतरावर गेला, तिथे तिसरा माणूस भेटला, तोही तसंच म्हणतो हा कुत्रा कशाला घेऊन जाताय तुम्ही. मग मात्र ह्याला वाटायला लागलं की हा काय प्रकार आहे. तिघांकडून मी ऐकलं की कुत्रा मी घेऊन चाललो आहे, माझ्या काय डोक्यावर परिणाम झाला की काय. पुढे आणखीन 4था माणूस भेटतो काही अंतरावर, तोही तेच म्हणतो. मग ह्याची खात्री पटते की आपण बकरा घेऊन जात नाही, कुत्रा घेऊन चाललो. आणि तो तिथेच सोडतो त्या बकऱ्याला, असतो बकरा म्हणजे बोकड असतो, त्या बोकडाला तिथेच सोडतो. का तर चौघांचा परिणाम झालेला असतो. चौघेही बोलतात ना, वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले असतात. ह्याला खरं का वाटतं की हा माणूस काय बोलला तो ह्याला कसं काय माहिती, हा तर लांब आहे. बरं ह्याच्यानं त्याची ओळख असण्याचा काय संबंध नाही. बरं मी काय विचारलेलं नाही, मी खांद्यावर बोकड घेतला की कुत्रा घेतला,
तेच लोक माझ्याकडे बघतात आणि बोलतात, याचा अर्थ मी कुत्राच घेतलेला असणार. त्यामुळे तो इतका त्या श्रवणानं ऐकण्यामुळे भ्रमित होतो आणि शेवटी खरी जी वस्तू असते ती सोडून देतो आणि निघून जातो. तात्पर्य असं आहे, यासाठी मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी देतो स्वभाव. मला याच्यातून काय सांगायचं आहे, कारण ताईने जे सांगितलं अतिशय सुंदर सांगितलं आहे. दासबोधावर त्याने अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं विवेचन केले, म्हणून मी त्या विषयात न जाता मी तुम्हाला वेगळा विषय सांगणार आहे की यासाठी संतसंग आवश्यक आहे. की जिथे अध्यात्माच्या खऱ्याखुऱ्या चर्चा होतात त्या चर्चेमध्ये आपण आलं पाहिजे. आपल्याकडे वेळ नसतो आणि इकडच्या तिकडच्या कुटाळक्या करणाऱ्या लोकांच्या सहवासामध्ये आपण वेळ घालवतो आणि आपलं आयुष्य बर्बाद घालवतो. त्यांना अध्यात्म म्हणजे काय माहिती नसतं, कुणावर काय टीका करायची तेवढी उंची नसते आणि काही बोलत असतात. काही अध्यात्माशी काही घेणं देणं नसतं. तुमचं लौकिक शिक्षण किती झालं याचा अर्थ तुम्हाला अध्यात्म आलं असं नाही. अध्यात्म वेगळाच विषय आहे आणि म्हणून ज्यांनी तो अभ्यासला त्यांच्याकडे आलं पाहिजे. तर तुम्ही सात्विक लोक आहात, आध्यात्मिक लोक आहात, तर तुम्हाला अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर संतसंगाशिवाय पर्याय नाही. म्हणून संतसंगामध्ये या. संतसंगामध्ये जे ऐकणार, जे श्रवण करणार त्याचा परिणाम आपल्यावर होणार आहे. या उलट तुम्ही दुसरीकडे जे ऐकणार आहात त्याचाही परिणाम होणार, कारण मनाचं काम आहे शोषून घेणं. मातीचा असा गुणधर्म शोषून घेणे, त्याच्यात पाणी टाका ते शोषून घेतं, काही टाका ते शोषून घेतं. तसा मनाचा गुणधर्म आहे. आपलं मन जे आहे या मनावर श्रवणाचा परिणाम होतो. म्हणून ऐकायचं असेल तर चांगलं ऐका. म्हणून माझी शिकवणांना भेटणार असाल तर गुरुजनांना भेटा. तेव्हा आठवड्यातून 1 तास या संतसंगासाठी काय द्यायचा, तर मनुष्य जन्म जो आहे हा मनुष्य जन्म नेमका कशासाठी आहे ही प्रत्येक ठिकाणी व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने ऐकायला मिळते. ज्या लोकांकडे जाल तशी तुम्हाला व्याख्या ऐकायला मिळेल. पण याचा सार जर काढलात तर तुमच्या लक्षात येईल की मनुष्य जन्म हा आपल्या आईवडिलांनी दिलेला नाही आहे, देणारा कोणतरी वेगळा आहे. ही जी सृष्टी आहे विज्ञानानं किती म्हणू दे आणि किती नाकारू दे तरीसुद्धा ही सृष्टी चालवणारा एक नियंता वेगळा आहे. या सृष्टीचं चलनवलन विज्ञानाच्या हातात नाही. अशी कोणती तरी एक सुप्रीमो शक्ती आहे, ती हे सृष्टी सगळी चालवते, कंट्रोल करते, तिचं पालन करते. आणि म्हणून प्रत्येक प्राण्याचा जर विचार केला तर प्रत्येक प्राणी जिथे राहतो त्याप्रमाणे त्याचा रंग, त्याप्रमाणे त्याचं जेवण, त्याप्रमाणे त्याचं आयुष्य, त्याप्रमाणे त्याचं वागणं म्हणजे चालणं, त्याचं राहणीमान हे प्रत्येकाचं वेगवेगळं भिन्न भिन्न कसं काय झालेलं आहे. तर त्या परमात्म्यानं प्रत्येकाला जीव दिला आहे, त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. असा तो परमात्मा नावाची एक शक्ती कोणीतरी आहे आणि ह्या शक्तीचा अभ्यास अध्यात्मात शिकवला जातो, लौकिक ज्ञानामध्ये शिकवला जात नाही. आणि जिथे तो शिकवला जातो शास्त्रशुद्ध ते म्हणजे संतसंग. म्हणून संतांच्या सहवासात यायला पाहिजे, संतसंगासाठी म्हणून वेळ काढला पाहिजे. आणि संतसंगात येऊन जे साधू संत सांगतात ते आपण ऐकून त्याप्रमाणे आपल्या जीवनाची मार्गक्रमणा केली पाहिजे. कारण इथे तुम्ही सुधारलात म्हणून काय संतांना काय फार मोठा फायदा होणार आहे आणि तुम्ही नाही सुधारलात म्हणून त्यांचा लॉस होणार आहे अशातला काय प्रकार नाही. कारण इथं फायदा तोट्याची भाषाच नाही, इथं मायलेकराचं नातं आहे. तुमच्या जन्माचं कल्याण व्हावं, कारण हा काय धंदा नाही आहे ना. या धंद्यामध्ये बाबा तुम्ही नाही गिराईक आलं तर धंद्यावर काय तरी परिणाम होईल असला काहीच प्रकार नाही. इथं ध्यास आहे तुमचा. कारण संतांना आपण काय म्हटलं, तुम्ही संत मायबाप, मायबापाचं काम करत असतात. म्हणून आईच्या मायेनं मी तुम्हाला सांगितलं की आठवड्यातून 1 तास कुठल्याही परिस्थितीमध्ये दर रविवारी काढायचा आणि संत संघाला यायचं. आणि या संत संघामध्ये जे सांगितलं जातं ते जीवाचे कान करून ऐकायचं. मग अशी ताईंनी सांगितलं ना, बाप्पांनी सांगितलं मी विचार न करता राजीनामा दिला, त्याचा अर्थ वेगळा होईल म्हणून मी मध्ये खुलासा केला की बाप्पांनी जे सांगितलं ते त्याचा स्वीकार मी का केला, कारण माझ्या तशा प्रकारचे संस्कार झालेले आहेत की गुरु वाक्य मंत्र मूलम, गुरूंच्या वाक्यावर बोलायचंच नाही. गुरु जे करतात ते नेहमी चांगलं करतात असं मी माझ्या आईकडून शिकलो होतो. माझ्या आईचे त्याचे माझ्यावर झालेले जे संस्कार होते आणि त्यामुळे बाप्पांनी ज्यावेळी मला सांगितलं त्यावेळी मी क्षणाचाही विचार केला नाही, कारण त्या आईच्या श्रवणाचे परिणाम माझ्यावर झालेले होते. त्यामुळे मी क्षणाचाही विचार नाही केला, मी हो म्हणून टाकलं आणि कृतीत आणलं. कृतीत आणलं. आज वाईट झालं का बघा. आज सगळ्या हिंदू जगताचे आम्ही गुरु झालो.
कुणामुळे झालो? गुरूंमुळे झालो. त्यामुळे आई वडील आणि गुरु जे करतात ते आपलं नेहमी भल्याचं करत असतात. एवढं जरी आजच्या प्रसंगातून आपण शिकलो तरी पुष्कळ होईल. मग आपलं ठाम विश्वास झाला की गुरु जे सांगणार आहेत, की आई वडील जे सांगतात ते आपल्या भल्याचं असतं. त्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं असतं त्याच्यावर अपील न करता, त्याच्या हरकती न घेता आपण मार्गक्रमणा केली पाहिजे. असं जरी आज आपण दृढ निश्चय केला तरी आपलं जन्माचं सार्थक होईल. याबद्दल मला तरी मात्र शंका नाही. एवढंच बोलून मी इथे आपली रजा घेतो. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.